नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केला आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक हे खरंच आपले माऊली आहेत. हे सगळ्यांचे दुःख दूर करतात, अडचणी दूर करतात. तसेच माझ्याही आयुष्यामध्ये स्वामींनी खूप मोठे दुःख, खूप मोठ्या अडचणी दूर केल्या आणि मला या स्वामी सेवेत म्हणजे मी जरी विसरले असले स्वामींना, तरी स्वामी मला विसरलेले नव्हते याची प्रचिती स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून दिली. तर असाच काही माझा अनुभव आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. तोपर्यंत जर आपल्या चॅनलवर कोणी स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप मोठे असे मला अनुभव दिलेले आहेत. त्यापैकी जे चांगले आहे, जे मला सांगावेसे वाटतात, ते मी तुम्हाला शेअर करते. खरंच मी खूप भाग्यवान आहे की स्वामींच्या सेवेत मी अगदी लहानपणापासूनच आहे. म्हणजे माझं बालपण हे सगळे मामा आत्याकडेच गेलेलं होतं. त्याच्यामुळे ते स्वामींचे भक्त होतेच. ते त्यांच्या शेजारी स्वामींचा मठ होता, केंद्र होतं. म्हणून आम्हाला लहानपणीच स्वामींचं जे काही म्हणतात ना, बाळकोड होतं स्वामींच्या सेवेचं, ते आत्या मामांनीच आम्हाला पाजलेलं होतं. म्हणून आम्ही स्वामींच्या सेवेत आलो होतो. लहानपणापासूनच स्वामींची सेवा करण्यात दंग होतो. म्हणजे प्रत्येक आरतीला दर गुरुवारी म्हणा किंवा रोजच आम्ही स्वामींच्या मठात केंद्रात जायचो. तिथे गेल्याच्या नंतर जो प्रसाद असायचा, तीर्थ असायचं, तो आम्ही आनंदाने सेवेकऱ्यांना वाटायचो. ह्या छोट्या छोट्या ज्या सेवा होत्या ते स्वामी आमच्याकडून करून घ्यायचे. असंच करता करता आम्ही मोठे झालो. माझी 9वी झाली, 10वी झाली, तोपर्यंत मी त्यांच्याकडेच होते राहायला. मग मला हळूहळू समजायला लागलं. म्हणजे मी मोठे होत गेले तसं मी स्वामींची म्हणजे माझ्याकडून जाणं येणं मंदिरात कमी व्हायला लागलं. त्यातही सांगतात की असं करता करता मला माझी 12वी आली. आता 12वीला ॲडमिशन, 11वीला ॲडमिशन घ्यायचं म्हणजे 10वीला खूप चांगले मार्क्स असायला पाहिजेत असं मला वाटायचं. पण स्वामींच्या कृपेने म्हणजे मी अभ्यास खूप करायचे, पण मला मार्क्स चांगले येत नव्हते. म्हणून मी 10वीमध्ये सुद्धा स्वामींची खूप सेवा केली होती. स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, आम्ही लहानपणापासून तुमची सेवा करतो, फक्त मी जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांना मला यश येऊ द्या. मी जो अभ्यास करते तो माझा लक्षात राहू द्या. माझी स्मरणशक्ती चांगली होऊ द्या. मी स्वामींना प्रार्थना केली आणि स्वामींनी ती अगदी पूर्णसुद्धा केली. म्हणजे मी जेवढा अभ्यास करायचे त्या व्यतिरिक्तसुद्धा जे काही प्रश्न यायचे ते सुद्धा मी अगदी आनंदाने सोडवायचे आणि मला पेपर एकदम छान, म्हणजे 10वीचे जे पेपर्स होते ते खूप छान गेले. आणि आज माझा रिझल्ट 10वीचा सुद्धा खूप छान आला. मला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं. माझी 11वी 12वी सुद्धा चांगल्या प्रकारे झाली. आला प्रश्न आता पुढे ग्रॅज्युएशनचा. ग्रॅज्युएशन होण्याला कुठे ॲडमिशन घ्यावं, काय करावं असं मनामध्ये होतं. पण स्वामींनीच मला दिशा दाखवली आणि माझं ग्रॅज्युएशनही कंप्लीट करून घेतलं. सगळे विषय सोडवले. हा जो प्रवास होता तो सगळा स्वामींनी माझ्याकडून करून घेतला. आता वय झालं माझ्या लग्नाचं वय झाल्याबरोबर घरच्यांनी मला स्थळं बघायला सुरुवात केली. आता मोठी झाले, 10वी झाल्याच्या नंतर मी माझ्या आईबाबांकडे आलेली होती. आता मोठी झाले, त्याच्यामुळे मला म्हणजे माझं ग्रॅज्युएशनही कंप्लीट झालं आणि मग घरच्यांनी माझ्या बाबांनी मला स्थळं बघायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं असं होतं की बाबांचं म्हणणं असं होतं, तू आता मोठी झाली आहेस, म्हणजे ह्या वयात जर आपण लग्न केलं तर आपल्या मनासारखी आपल्याला स्थळं मिळतात. नंतर वय झाल्यावरती आपल्या मनासारखी आपल्याला स्थळं मिळत नाहीत आणि स्थळंसुद्धा येत नाहीत. म्हणून आपण ह्याच वयामध्ये लग्न करायला म्हणजे स्थळं बघायला सुरुवात करू, आपल्या मनासारखंही आपल्याला स्थळ मिळेल. म्हणून त्या ताईंनी सुद्धा बाबांना होकार दिला. पण त्या ताईंचं ग्रॅज्युएशन होऊन त्या जॉब करत होत्या. जॉब म्हणजे त्यांनी इंटरव्ह्यूज खूप दिले होते, पण त्यांना कुठेही सिलेक्शन होत नव्हतं, कुठेही जॉब लागत नव्हता. पण एक दिवस त्यांनी म्हणजे नोकरी लागावं म्हणून सुद्धा स्वामींची सेवा करत होत्या आणि त्यांनी एका ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. त्यांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला, पण त्यांना गॅरंटी नव्हती की माझं तिथे सिलेक्शन होईल म्हणून. पण त्यांचं सिलेक्शन झालं आणि काय नकळतपणे त्यांनी ते ऑफिस जॉईन केलं. पगारही चांगला होता आणि असं करता करता त्यांनी त्या जॉब करत राहिल्या. आणि काही दिवसांमध्येच तिथेही एक स्वामी सेवेकरी दादा म्हणजे त्यांचा जो
त्या ऑफिसमध्ये मित्र होता. मित्र म्हणण्यापेक्षा तिथेही स्वामी सेवेकरी होता. त्यांचं म्हणजे बोलणं अधूनमधून कामानिमित्त व्हायचं, पण त्या दादांना ह्या ताईंचा स्वभाव खूप आवडायचा. आणि अगदी ते सुद्धा स्वामी सेवेकरी होते. म्हणजे स्वामी सेवेकरी असलं की आपले विचार जुळतात. म्हणजे असं करता करता ते त्यांचे विचार जुळायला लागले आणि विचार जुळता त्यांचं बोलणं वाढत गेलं. आणि मग त्यांनी सांगितलं की आता बाबाही स्थळ बघायला लागलेत. आणि त्या ताईंच्या ऑफिसमध्ये जो मित्र होता त्याने विचारलं की आता लग्न म्हणजे माझ्याशी लग्न करशील का म्हणून. तर त्या ताईंनी सांगितलं की ते एकाच कास्टचे होते, सगळं व्यवस्थित होतं. तर त्या ताईंनी सांगितलं माझे बाबा स्थळ बघायला लागलेत, आता जे काही होईल ते बघू. मग त्यांनी काय केलं की दोघांची पत्रिका, आता ते शिकलेले होते, त्यांनी दोघांची पत्रिका एका ब्राह्मणाकडे दाखवल्या. तर त्या ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्हाला मंगळ आहे, तुमची पत्रिका जुळू शकत नाही आणि जरी तुम्ही लग्न केलं तरी सुद्धा 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही वेगळे व्हाल म्हणून तुमच्यात भांडणं होतील. म्हणून त्यांनी असा विचार केला की खरंच कसं काय बाबा असं होऊ शकतं म्हणून. पण तरीही ते मागे हटले नाहीत. त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी महाराजा काही करा, पण आम्हाला हे मान्य नाही की आमच्या पत्रिकेत दोष आहेत. तुम्ही सगळ्यांच्या हातावरच्या रेषा बदलवतात, मग तुम्ही आमची पत्रिका का बदलवत नाहीत. त्यांनी खूप स्वामी सेवा केली. त्या स्वामी सेवा करतच राहिल्या. आणि त्या ताईंनी बाबांना सांगायचं ठरवलं की असं असं आहे म्हणून, मुलगाही छान आहे. त्यांचे बाबाही तयार झाले, कारण कास्ट एक होते आणि ते नातेवाईकही लागत होते. लांबून जर त्यांनी चौकशी केली तर ते नातेवाईकही लागत होते. तर त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी स्वामींची सेवा खूप केली. त्याच्यानंतर आमचं लग्नही झालं, खूप व्यवस्थित झालं. आणि माझ्या मिस्टरांचा स्वभावही खूप छान आहे, ते मला खूप जीव लावतात. त्याच्यानंतर 2 वर्षातच आम्हाला छानसा छोटासा एक मुलगा झाला. आणि त्याच्यानंतर मुलगा 5 वर्षाचा झाला तेव्हा मुलगी 3 वर्षाची झाली. आणि आम्ही परत त्याच ब्राह्मणाकडे गेलो ज्यांनी आमची पत्रिका बघितलेली होती. आम्हाला दोष सांगितले होते की तुमचं लग्न जमणार नाही, 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचं सगळं भांडणं होतील, वादविवाद होतील आणि तुमचं कधीच पटणार नाही. तर त्याच ब्राह्मणाला आम्ही परत विचारायला गेलो. तर ते ब्राह्मणाने सांगितलं की तुमच्या पत्रिकेत दोष होते, मग कसं काही सगळं शक्य झालं. तर त्यांनी आणि तुमच्या पत्रिकेमध्ये असाही योग होता की तुम्हाला कधीही संतती प्राप्ती होणार नाही म्हणून. तर तुम्ही काय केलं असं त्या ब्राह्मणाने ह्या ताईंना विचारलं. तेव्हा त्या ताईंनी सांगितलं आम्ही फक्त स्वामींची सेवा केली, आम्ही फक्त ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली आणि ह्या सेवेने आज म्हणजे अशक्य ते शक्य झालं. खरंच त्या गुरूंना सुद्धा, त्या ब्राह्मणांना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं की खरंच स्वामी समर्थ महाराज हे पत्रिकेसुद्धा जे काही कुंडली असतात ती सुद्धा बदलू शकतात. म्हणजे एवढं सामर्थ्य या सेवेमध्ये आहे. तेव्हापासून ते गुरुसुद्धा स्वामींची सेवा करायला लागले आणि स्वामींवरती विश्वास ठेवायला लागले. तेव्हा त्यांना सुद्धा खूप स्वामींनी अनुभव दिले. या ताईंच्या हातून नकळतपणे इतके सेवेकरी घडले. त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यांची एक मैत्रीण झालेली होती. ती मैत्रीण सतत खूप डिप्रेशनमध्ये असायची, खूप डिप्रेशनमध्ये. तर त्या ताईंनी तिला स्वामी सेवा करण्याचा मार्ग सांगितला. तर तिने सांगितलं मी सगळं करून थकलेली आहे पण माझ्यामधलं डिप्रेशन कमी होत नाही आहे. तर त्या ताईंनी सांगितलं की हा शेवटचा उपाय म्हणून तू स्वामी सेवा कर, नक्कीच तुझे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. तू ज्या डिप्रेशनमध्ये आहेस ते डिप्रेशन दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तर तिने विचारलं काय करावं लागेल. तर ताईंनी सुरुवातीला सांगितलं की तू स्वामींचं नामस्मरण कर, तुला जसं जमेल तसं तू स्वामीचरित्र सारामृताचे क्रमशः 3-3 अध्याय वाचत जा. तुला 3-3 नाही जमले तर सुरुवातीला तू कमीत कमी 1 तरी वाच, पण वाचत राहा. आणि स्वामींचं तू कुठेही कधीही नामस्मरण करू शकतेस. कुठेही तू अगदी बसमध्ये जरी प्रवास करत असशील, कुठे जायचं असेल, घरातलं काम करत असशील तरी सुद्धा तू स्वामींचं नामस्मरण करत राहा. त्या नामस्मरणातून तुला जो काही आनंद मिळणार आहे तोच आनंद तुला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढणार आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना, स्वामी कोणत्याही संकटातून आपल्याला अलगदपणे बाहेर काढतात. जिथे आपला हात जाणार असतो तिथे स्वामी आपल्या बोटावर भागवतात. एवढं सामर्थ्य आपल्या स्वामी सेवेत आहे. तू ज्या डिप्रेशनमध्ये आहेस त्या डिप्रेशनमधून स्वामी तुला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, हे तितकंच खरं आहे. तर हळूहळू तिने स्वामी सेवा वाढवली आणि काही दिवसामध्येच तिला स्वामींचे अनुभव यायला लागले.
त्या स्वामींच्या सेवेतून ती म्हणजे स्वामींचे अनुभव यायला लागले. तर तिने जसजसे स्वामींचे अनुभव तिला यायला लागले तसतसं ती ताईंना शेअर करत राहिले आणि तिचा म्हणजे ताईंना शेअर करत राहिली. मग ताईंनी सुद्धा सांगितलं, बघ तू स्वामी सेवा करत नव्हतीस, पण स्वामींची इच्छा होती तू स्वामी सेवेत यावं, म्हणून स्वामींनी तुझ्याकडून सेवा करून घेतली आणि तुला अनुभव देखील दिले. आणि जसजसे त्या ताईंना अनुभव यायला लागले तसतसे त्यांची स्वामी सेवा खूप वाढत गेली. बघा, अशा प्रकारचे जे स्वामी सेवेकरी आहेत ते ताईंच्या हातून खूप घडलेले आहेत. आणि असं करता करता त्या ताईंचा सुखी संसार सुरू झाला आणि त्यांच्या हातून स्वामींचं कार्य देखील सुरू झालं. म्हणजे स्वामींना एकच प्रार्थना होती की जे काही आहे ते माझ्या हातून खूप चांगलं व्हावं, माझ्या हातून स्वामींचं काहीतरी चांगलं कार्य घडावं. आणि ते स्वामींनी त्यांच्याकडून करून घेतलं, कारण त्यांच्या हातून खूप स्वामी सेवेकरी घडत होते. स्वामींची लीला ही खूप अगाध आहे. स्वामींच्या सेवेला कोणतेही बंधन नाही. जे कोणी स्वामी सेवेत नाहीत आणि त्यांना वाटतं की आपण स्वामी सेवेत यायचं म्हणजे खूप अटी आणि नियम असतात, स्वामींची सेवा करायची म्हणजे खूप भीतीदायक आहे, असं काहीही नाही. तुमच्या मनाला भीती घातलेली आहे की स्वामींची सेवा करायला खूप काही नियम असतात, खूप काही अटी असतात, खूप कडक असतं. असं काहीही नाही. स्वामींना फक्त तुमच्या मनातला भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही किती सोवळं करता, किती नियमपूर्वक करता, त्याला काहीही स्वामी त्याला बघत नाहीत. तुमचे नियम, तुमच्या जर अडचणी तितक्या महत्त्वाच्या असतील कारण तुम्ही किती खोल जर अडचणीत गुंतलेले असाल आणि तुम्हाला जर स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे, तर स्वामी तुम्हाला तुमच्याकडून सेवा करून घेतातच. कारण तुम्ही फक्त हे निमित्त असता, पण करून घेणारे हे आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजच आहेत. आपण म्हणतो की मी इतकी सेवा केली, तितकी सेवा केली, मी एवढे पारायण केले, तेवढे पारायण केले, मी ह्याला सेवा सांगितली, त्याला सेवा सांगितली, त्याला अनुभव आले, मी सेवेकरी घडवले. काही नाही. तुम्ही फक्त एक माध्यम आहात की स्वामी तुमच्याकडून सगळं काही वदवून घेत आहे. तुम्ही एखाद्याला सेवा देता म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने सेवा देत नसता, ते तुम्हाला स्वामी बुद्धी देत असतात की तुम्ही ह्या सेवेकऱ्याला ह्या प्रश्नावरती सेवा दे. जेव्हा एखादा भक्त, एखादा सेवेकरी तुमच्याकडे एखादे दुःख घेऊन येतो, अडचण घेऊन येतो, त्या क्षणाला स्वामी तुम्हाला तो बुद्धी देतात की तुम्ही ह्या सेवेकऱ्याला, ह्या दुःखिताला तुम्ही ही सेवा द्या म्हणून. कारण आपल्या हातूनही स्वामींची तेवढी सेवा घडलेली असते, स्वामींनी आपल्याला तेवढे अनुभव दिलेले असतात. म्हणूनच आपल्या तोंडून स्वामी जे दुःखित आहेत, अडचणीत आहेत, त्यांना आपली सेवा देण्याचं म्हणजे आपल्याकडून ते सेवा देण्याचं काम आपल्या मुखातून वधून घेत असतात. खरंच स्वामींची सेवा ही काय म्हणतात समुद्रसार पलीकडे आहे. कितीही मोठे संकट आले आयुष्यामध्ये, कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यातून मार्ग मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही अडचणीत असू द्या, कोणत्याही दुःखात असू द्या, डगमगू नका, घाबरू नका, चिंता करू नका. सरळ तुम्ही स्वामींच्या चरणांशी या, स्वामींना शरण जा, स्वामींना तुमचं सगळं मनातील दुःख शेअर करा, स्वामींना सगळं मनातील तुमचं सांगा. एक ना एक दिवस स्वामी तुमच्या प्रार्थनेला धावून आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जी शक्ती आहे ना, जी अदृश्य शक्ती, त्यालाच आपण स्वामींचा चमत्कार म्हणतो, स्वामींचा अनुभव म्हणतो, प्रचिती म्हणतो. आपल्याला ते दिसत नाही पण जाणवत असते, आपले कामं पूर्ण होत असतात आणि ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजच करत असतात. स्वामींच्या सेवेचा मार्ग मी तुम्हाला मनापासून सांगते की स्वामींच्या सेवेचा मार्ग इतका सोपा आहे, पण त्यात टिकून राहणं खूप अवघड आहे त्या सेवेमध्ये. आणि जो स्वामींच्या सेवेत येतो तो खरंच खूप भाग्यवान म्हणावा लागेल की त्याच्या आयुष्याचं सोनं होतंय. आपण ह्याच जीवनासाठी आपण करत नसतो, अनंत काळाच्या जीवनासाठी सुद्धा आपण स्वामींची सेवा करत असतो. ह्या जन्मात देखील आपल्याला स्वामींचं ऋण, स्वामींचे उपकार आपल्या हातून कधीही फिटणार नाहीत, एवढे आपण भाग्यवान असतो. आणि स्वामींची सेवा एकदा केल्याने आपल्याला जर अनुभव नाही आला तर आपण स्वामींवरती शंका घेऊ नका. निस्वार्थीपणे तुम्ही सेवा करत राहा. तुम्ही सध्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील म्हणताना त्याचं सुद्धा फळ स्वामी आपल्याला व्याजासकट परत देत असतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वामींवरती शंका घेऊ नका की मी इतकी सेवा करते, मग मला स्वामींनी कुठे अनुभव दिला. तुम्ही फक्त सेवा करत राहा. मेवा द्यायचं काम आपले स्वामी समर्थ महाराज करतात. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. एक ना एक दिवस तुम्हाला
स्वामी तुमच्या संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. तर बघा, या ताईंचे जसे अनुभव होते, या ताईंना खूप छान अनुभव आले, तसेच जर तुमच्याही आयुष्यात स्वामींनी अनुभव द्यावेत, तुम्हाला चमत्कार व्हावा, प्रचिती द्यावी असं वाटत असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त सेवेकरी घडवा, स्वामींची सेवा करा. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.